ते मी आता पब्लिक पण नाही करू शकत. ज्यांना नाही आवडत ते नको बघा, ज्यांना आवडतं ते बघा. हा युट्यूब वरचा सगळ्यात रॉ व्हिडिओ आहे. तेव्हा जाऊन तुम्ही फ्रेंड्स माझं बनवू शकतात. लोक क्या कहेंगे. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. हाय गाईज, कुकिंग चॅनल आहे का असं सुरू करायला? कसं सुरू करू? खूप दिवसांनी लॉंग व्हिडिओ बनवते अँड आय डोंट नो की हा व्हिडिओ कसा बनेल. सो यस, द कॉन्टेक्स्ट इज की मी युट्यूब वरनं अशी गायब कस काय झाली, लॉंग व्हिडिओ का टाकणं बंद केलं. हा, मध्ये मध्ये आपण शॉर्ट्स टाकत होतो. खूप सारे एक्सपेरिमेंट केले आपण शॉर्ट्स वरती, जे तुम्ही बघितले पण. तर मी गेट रेडी विथ मी करता करता तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगणार आहे. दरवेळेस दरवेळेस बघा, माझ्या जवळ आता पण डायरी पडली आहे. दरवेळेस मी अशी स्क्रिप्ट लिहिते अँड आय डू मेक व्हिडिओ. बट ह्या व्हिडिओसाठी मी एक पण स्क्रिप्ट नाही लिहिली आहे. सो मे बी हा सगळ्यात रॉ व्हिडिओ आहे. पण डायरेक्ट सुरू करू विथ अप्लाइंग मॉइश्चरायझर पॉन्ड्सचं. की मी माझी युट्यूबची जी जर्नी आहे ना, ती कधीपासून स्टार्ट केली. तर असंच कॉलेजचे वर्ष होते 2020 अँड आम्ही इतके अनलकी बॅच होतो की आमच्या वेळेसच लॉकडाऊन आलं. सेकंड इयर होतं माझं तेव्हा कोणी कोणी डालगोना कॉफी बनवत होतं, रील्स बनवत होतं मेकअपच्या, कोणी काहीतरी करत होतं. पण माझं वेगळं बाई, मला काहीतरी असं क्रिएटिव्ह बनवायला खूप जास्त इंटरेस्ट आहे. तर मी असा विचार केला की चला आपण स्केचिंग शिकू. बिकॉज मी जेव्हा लहान होती तेव्हा मी एका जणाच्या घरी गेली होती, ओके, वन ऑफ माय रिलेटिव्ह, आणि तिथं मी असं एक्झॅक्ट फेस टू फेस बघितलं की यार याने तर भारी काढलं, एकदम एक्झॅक्ट काढलंय, तर आपण पण कधीतरी असं काढू, हे माझ्या डोक्यात होतं. तर त्यामुळे मी 2020 मध्ये स्केचिंग शिकायला स्टार्ट केलं अँड हे काहीतरी पिक्चर्स आहे जे मी असं काढायला लागली होती. त्यानंतर वन ऑफ माय फ्रेंड टोल्ड मी की यार तू एवढी मेहनत घेते, ठीक आहे चल एवढी मेहनत घेते, सो वाय नॉट की तू एक चॅनल चालू करून देशील तुझं. अँड आय वॉज लाईक की ठीक आहे. मग मी माझ्या घरी खूप सारे क्लासेस पण घेतले, ओके, स्केचिंगचे लॉकडाऊन मध्ये. अँड मी ऑफलाईन क्लासेस पण घेतले, ऑनलाईन क्लासेस पण घेतले आणि त्यावरती पूर्ण स्केचिंग मध्ये इतकी इन्व्हॉल्व्ह होऊन गेली होती अलॉंग विथ माय ऑल स्टडीज की मी डायरेक्टली माझे स्केच अँड मी, दॅट इज मयुरी चौधरी आर्ट्सच्या चॅनल वरती 263 व्हिडिओज टाकले विथ लॉंग व्हिडिओज. आता मी नाही म्हणत की मी त्यावरती कमी मेहनत केली किंवा जास्त मेहनत केली. मग एका पॉइंट नंतर जेव्हा मी थर्ड इयरला होती तेव्हा मी स्केचिंगच्या चॅनलवरनं मूव्ह झाली माझ्या पर्सनल चॅनलवर. 3rd to 4th इयर असं काहीतरी टाइम स्पॅन होता आणि त्यावरती मी कन्सिस्टंटली एक महिना, ओके, तर जे खूप जुने आहेत ना त्यांना माहिती आहे की मी लॉंग फॉर्म मध्ये एक महिना व्लॉग्स टाकले आहेत. आता ऑलमोस्ट जर मी अनलिस्ट केले ना तर 30 असे लॉंग फॉर्मचे व्हिडिओ असणार आहे जे मी तेव्हा एक्सपेरिमेंट केले होते, तेव्हा बनवले होते. बघा, एक व्हिडिओ बनवायला खूप गट्स लागतात, इतके गट्स लागतात की खूप जास्त गट्स लागतात. आता ते बघून मला वाटतं की यार मयुरी हे क्रिंज होतं बरं का, हे खूप क्रिंज होत आहे. ते मी आता पब्लिक पण नाही करू शकत, एवढे क्रिंज होते ते. पण गेस व्हॉट, जर या चॅनल वरती 100K झाले तर मी फॉर शुअर ते करेल, जास्त पुढे चालले जाते. त्यानंतर हे सगळं जॉब शोधणं आणि ह्या सगळे जी गोष्ट होती, ओके, डिग्री घेतली, त्यामध्ये खूप जास्त मोठा युट्यूब वरती माझा गॅप पडला. आता मी हे रिझन नाही बनवते, ओके, करणारा कसाही करतो हे मलाही माहितीये, मी हे ऍक्सेप्ट करते. बट असे काहीतरी रिझन होते जे मी करायला नको हवं होतं, हे मला आता कळतं. द बिगेस्ट रिझन इज लोक काय म्हणतील, लिटरली, जो की आहे नो की एका पॉइंट नंतर प्रत्येक युट्यूबरला असतो. नाउ इन माय केस की मी अशी चाइल्ड होती लहानपणापासून की मी खूप जास्त इंट्रोवर्ट. माझे फ्रेंड्स पण आहे, तर माझे फ्रेंड्स असे आहे की 1-2 फ्रेंड्स, ओके, त्यापुढे मी विचारच नाही करू शकत. आणि माझं फ्रेंड बनण्यासाठी तुम्हाला ऍटलिस्ट 2-3 वर्ष माझ्यासोबत राहावं लागेल, तेव्हा जाऊन तुम्ही फ्रेंड्स माझं बनवू शकतात. सो आणि लकीली मला ऍक्च्युली कॉलेजमध्ये फ्रेंड्स पण असे भेटले, दे विल हेल्प मी. त्या सगळ्या गोष्टी, ओके, माझं सगळं टॅलेंट, माझे सगळं ड्रीम्स, माझं सगळं थॉट प्रोसेस, ती सगळी ओव्हरकम व्हायची जस्ट बिकॉज एका थॉटमुळे की लोक काय म्हणतील, ओके. आणि जे की आता पण आहे, बट आता असं झालंय की जे लोकांनी मला बघितले, ओके, ज्या लोकांचा मला फरक पडतो त्या लोकांनी मला इतकं क्रिंज बघून घेतलंय व्हिडिओमध्ये की ते आता मला वाटतं की त्यांना पण नॉर्मल असेल. ज्यांना नाही आवडत ते नको बघा, ज्यांना आवडतं ते बघा. सो माझं असं आता झालंय माइंडसेट. मी अशी होती ना की एक कोणी कमेंट केली वाईट, देन आय विल थिंक अबाउट इट 2 दिवस 3 दिवस. मग मी माझं जे पूर्ण मोटिवेशन असेल, जे मी रात्री 3-3 वाजेपर्यंत उभं राहून स्केचिंग केलंय, सगळं जाईल. मग कोणी समोरून तर ठीक आहे, चल समोरून लोकांची बोलायची तशी पण हिंमत नसते, बट कोणी बोलेल कमेंटवरती, कोणी फेक अकाउंटवरनं बोलेल, अँड आय वॉज अ पर्सन की मी त्याचा विचार करेल. कुठं गेलं यार ते सूर्य, इतका ब्राईट आहे की मला माझी स्क्रीन दिसत नाहीये. लाईफ हॅपन, काही 4-5 गोष्टी झाल्या ज्यावरनं मला रिअलाइज झालं की यार मयुरी, तू
काही केलं ना, ओके, जे माणूस एक माणूस जे करू शकतो ते जरी मी केलं तरी पण लोक विल बी नावच ठेवणार आहे. काही लोक असतात जे जेन्युइनली आपले हितचिंतक असतात, बट मोस्ट ऑफ द असे असतात ते बोट ठेवणार, ते नाही बघणार की याच्या मागचे तुमचे हेपर्स काय. मस्कारा वगैरे लावून आली मी, कारण ते खूप अनइझी होत होतं कॅमेरावरती तुमच्यासोबत बोलणं आणि मेकअप करणं. त्यानंतर मी परत स्टार्ट केलं शॉर्ट्स टाक. कॉन्टेंट क्रिएशन मध्ये 1 महिना कन्सिस्टंट राहणं इज नॉट अ बिग डील, विच इज व्हेरी टफ. की तो माझा माइंडसेट बनला जेव्हा मी 1 वर्ष मला झालं होतं जॉब करून. अजून एक असा इन्सिडेंट झाला इन विच आय वॉज व्हेरी हर्ट. मी खूप करते, ओके. लोकांच्या ओपिनियनचा जर विचार करणारी व्यक्ती आणि तिला जर तुम्हाला अवॉर्ड द्यायचा आहे ना, बिंदास मला द्याल, तो बिंदास मला भेटेल. आणि तेव्हा मला कळलं बिंग क्रिंज इज ओके, ग्रेट होण्यापेक्षा नंतर. ऍक्च्युली हे क्रिंज नाहीये, ही इम्प्रुव्हमेंट आहे. झालं 2 वर्ष जॉबला झाले आणि मी हा व्हिडिओ बनवते, लॉंग फॉर्मचा व्हिडिओ. आणि मला आताही वाटतं जर मयुरी तू जर हा सेल्फ डाऊट ठेवला नसता, ठीक आहे, तू जर कन्सिस्टंट राहिली असती तर काय माहिती, हू नोज आतापर्यंत आपण कुठे असतो, हू नोज. तर हा, आता फक्त 2 गोष्टी तुम्हाला सांगायचं राहिलंय. एक म्हणजे की तात्पर्य असं, लोक क्या कहेंगे, मी खूप जास्त विचार करायची. अँड लेट मी टेल यू की माझा आताचा माइंडसेट काय आहे. पहिली गोष्ट, मी काही पण करू, लोक तर काही पण बोलणारच आहे, ओके. 2 तोंड असतात, प्रत्येकाचे वेगवेगळे डोकं असतात, इतके लोक बघतात, पीपल विल से. बट जेन्युइन ज्यांचे फीडबॅक असतात त्यांचे आपण घ्यायचे असतात कन्स्ट्रक्टिव्ह वेने, ते मी घेते. आणि जेन्युइन असे काहीतरी लोक आहेत, जसं तुम्ही पण आहेत, तर त्यांचाच मी विचार करते, त्यांच्या ओपिनियनचा मी विचार करते. आणि ते चांगल्या पद्धतीने सांगतात की दीदी हे असं, दीदी तू, आता मला कोणीतरी आधी बोललं की दीदी तू मेकअपपेक्षा म्हणजे मेकअप लावल्यापेक्षा विदाउट मेकअप जास्त चांगले दिसते. आय वॉज लाईक की ठीक आहे, ओके, लाईक बरोबर आहे, ते असेल. मला ह्या गोष्टींचं रिग्रेट नकोय. आय होप की ते कंटिन्यू राहील. येस, आय गेस हा होता माझा आतापर्यंतचा, म्हणजे एकदम शॉर्ट मध्ये मी तुम्हाला जर्नी सांगितली आहे. कधीतरी आपण फुल मध्ये पण डिस्कस करू, अलॉंग विथ कॉन्टेंट क्रिएशन. जो पण माझा माइंडसेट होता तो मी सांगितला. आणि जे पण लोक, ओके, जे पण लोक पुढे जाऊन काहीतरी ट्राय करणारे किंवा ज्यांच्या डोक्यामध्ये आहे की मी स्टार्ट करावं किंवा मी काहीतरी करावं, प्लीज, ओके. मला माहिती की मी ही सांगणारी कोणी नाही आहे आता ह्या पॉईंटला, बट मला जेन्युइनली वाटतं की खूप लोकांनी पुढे जावं. सो आय विल टेल की प्लीज विचार नका करू, प्लीज. आय विल सपोर्ट बाय हार्ट. तुम्ही किती क्रिंज व्हिडिओ टाकता, आय विल सपोर्ट. आणि चला आता आपण जुडिओत चाललोय. काय घेते तिथं ते तुम्हाला शॉर्ट्सवरती समजून जाईल. तर कसं बाय करू, आधी मी असं बाय करायची बाय, बट आता मी कसं बाय करू. बाय. थँक्स फॉर वॉचिंग, कीप सबस्क्रायबिंग, बाय.